मौत सिर्फ कुछ कदम दूर थी। चारों तरफ उफनता पानी, बीच में एक पेड़ और उस पर जिंदगी की आखिरी उम्मीद लेकर बैठा एक युवक। आखिर ऐसा क्या हुआ कि स्थानीय रेस्क्यू टीम भी उसे नहीं बचा सकी और नागपुर से एनडीआरएफ को बुलाना पड़ा। महाराष्ट्र के वर्धा जिले से आई ये रोमांचक और राहत देने वाली खबर हर किसी को भावुक कर रही है। लगातार बारिश के कारण वर्धा जिले की नदियां और नाले उफान पर हैं। इसी बीच देवली तहसील के धरने टाकली गांव निवासी अक्षय माटे दोपहिया वाहन से पलास गांव जा रहे थे। रास्ते में तेज बहाव वाले नाले को पार करने की कोशिश में उनका वाहन पानी में बह गया। अपनी जान बचाने के लिए अक्षय किसी तरह एक पेड़ पर चढ़ गए, जहां वे करीब 5 घंटे तक मदद का इंतजार करते रहे। सूचना मिलते ही थाना प्रभारी संगीता हेलोंडे ने वर्धा की सर्च एंड रेस्क्यू टीम को मौके पर भेजा। टीम ने नाव के जरिए युवक तक पहुंचने की कोशिश की, लेकिन तेज बहाव के कारण होमगार्ड रुपेश बगवे घायल हो गए और अभियान रोकना पड़ा। इसके बाद नागपुर से एनडीआरएफ टीम को बुलाया गया। एनडीआरएफ के जवानों ने जोखिम भरे ऑपरेशन के बाद आखिरकार अक्षय माटे को सुरक्षित बाहर निकाल लिया, जिससे मौके पर मौजूद लोगों ने राहत की सांस ली। हालांकि इस पूरे घटनाक्रम के दौरान देवली तहसील के राजस्व विभाग के कई जिम्मेदार अधिकारी मौके पर नहीं पहुंचे। स्थानीय लोगों का आरोप है कि संपर्क करने पर भी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी और तलाठी ने फोन तक नहीं उठाया, जिससे प्रशासनिक लापरवाही पर गंभीर सवाल खड़े हो गए। वहीं हिंगरघाट तहसील के नायब तहसीलदार मुन्ना लाल भलावी, मंडल अधिकारी मुरलीधर लावनकर, तलाठी एस पांडे, प्रशासक नितिन चंदन खेरे और पूर्व ग्राम पंचायत सदस्य उत्तम ढगे मौके पर मौजूद रहकर राहत कार्य में जुटे रहे। आज दिवसभर संतधारा पाऊस सुरू होता, अशातच नदी नाले तप्त भरून गेले, काही मार्ग बंद सुरू झाले। यशोदा नदीवरील अलमडो मार्ग बंद झाला। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील धरणे टाकळी या गावालगत एक इसम टू व्हीलरने जात होता, नाल्यात तो अडकला आणि चक्क पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला। याची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार संगीता हिलोंडे मॅडम यांना मिळाली। त्यांनी शोध बचाव पथकाला तत्काळ वर्धा येथे माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी स्वतः ठाणेदार संगीता हिलोंडे ह्या आल्या आणि त्यांची टीमसुद्धा आली। वर्धा येथील बचाव पथकसुद्धा आला आहेत आणि अल्लीपूर गावाचे सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव ढगे व गावातील प्रतिनिधी नागरिक येऊन शोध बचाव मोहीम सुरू आहेत। आपण बघू शकतो कशा प्रकारे इथे लाईव्ह चित्र आहे आणि आता 11:30 वाजले आहेत। 11:30 वाजले असून सुद्धा येथे शोध बचाव मोहीम मोठ्या उत्साहात त्या इस्माला शोधत आहेत। अवघ्या काही वेळातच त्यांना पाण्यातून काढणार आहेत। सतीश काळे, वर्धा। नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातील धरणे टाकळी या गावात आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून संततधारा पाऊस सुरू आहे। अशातच अलमडो मार्ग यशोदा नदीला पूर आल्यामुळे बंद झाला आणि धरणे टाकळी या गावालगत नाला आहे। एक इसम हा आदनसऱ्यावरून परत येत असताना धरणे टाकळी या नाल्याला टू व्हीलर चालवत होता। त्याला पाण्याचा अंदाज न आल्या कारणाने तो चक्क पाण्याच्या पुरात वाहत गेला। या घटनेची माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी वर्धा येथील बचाव पथकाला या घटनेची माहिती दिली। त्यानंतर येथे काही वेळातच नायब तहसीलदार भलावीसुद्धा आले। त्यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। आता रात्रीचे 12:30 ते 1च्या दरम्यान टाईम झाला आहे। तो इसम 8 ते 9 वाजता पाण्यात बुडून गेला आणि तो इसम आता एका झाडावर आहे। बचाव पथक हे फक्त काही दूरपर्यंत अंतरावर गेलं आणि परत आलं। आता ते जाण्यास तयार आहे नाही। जर एखादी इसमाला पुरामध्ये पोहोचता नसता आलं तर त्या इसमाने का केलं असतं? गेल्या 3 ते 4 तासापासून बचाव पथक त्या इसमाला काढू शकले नाही। यावरून असे दिसून येते की प्रशासन कसे सज्ज आहे। त्याचप्रमाणे हे जे गाव आहे धरणे टाकळी हे देवळी तालुक्यात येते, परंतु देवळी तालुक्याचा तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा तलाठी घटनास्थळी दाखल झालेला नाही। मात्र हिंगणघाट तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी पांडेजी येथे दाखल झाले आहेत। घटनास्थळी अजून रात्रीचा 1 वाजला आहे, ते घटनास्थळी दाखल आहे। ठाणेदार संगीता हेलोंडे मॅडम हा घटनास्थळी दाखल आहे, परंतु तो इसम वारंवार मोबाईलचा टार दाखवत आहे आणि तो मला वाचवा अशी विनंती करत आहे, परंतु बचाव पथक त्यांना काढण्यासाठी असमर्थ दिसत आहे
यावरून असे स्पष्ट दिसते की प्रशासन नदीला पूर येते तेव्हा प्रशिक्षण दिले जाते, मात्र ते प्रशिक्षणावर जो लाखो रुपयाचा खर्च केला तो फोल ठरत आहे. टीम येऊन सुद्धा लाखो रुपये खर्च करून सुद्धा त्यांना जर पोहता येत नाही किंवा एखाद्या इस्माला काढता येत नाही, हे बाब न शोभणारी आहे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. आता काही वेळातच NDRF टीमचे पाचारण होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्या इस्माला बाहेर काढल्या जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.